चॅनल, नवीन सगळं, नवीन कॅरेक्टर, नवीन सगळं होतंय, नवीन केस, कॅरेक्टरच्या बॅकस्टोरी आहे आणि त्या प्रत्येकाची बॅकस्टोरीला घेऊन प्रत्येकाचं एक मत आहे. अशात कधी वाटलं पण नव्हतं मी रिक्षा चालवेन, पण मी चालवली. नमस्कार, मी टेलीचक्र रिजनलमधून सीमा कांबळे आणि आज आपल्यासोबत आहे दीप ज्योती या मालिकेतील मुख्य नायिका अर्थात पूर्वा कौशिक. तर त्यांच्यासोबत त्यांच्या कॅरेक्टरबद्दल आणि मालिकेबद्दल थोड्याशा गप्पा मारूया. चला तर मग वेलकम टू द टेलीचक्र मॅम. येस, हॅलो, हाय, कशी आहेस? नमस्त. आणि तुम्हाला कसं वाटतंय एका नव्या चॅनलमधून संवाद साधताना? नवीन चॅनल, नवीन सगळं, नवीन कॅरेक्टर, नवीन सगळं होतंय, नवीन केस, मोठे केस, तर छान वाटतं मला, गंमत येते. आम्हालाही तुम्हाला ह्या भूमिकेमधून पण खूपच आनंद झाला. थँक्यू. आणि सर्वप्रथम आम्हाला मालिकेबद्दल थोडंसं काय सांगाल? कथा कशी आहे? खरं तर ही कथा दोन कुटुंबांची आहे, दोन कुटुंबांमधल्या कॅरेक्टर्सची आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरच्या बॅकस्टोरी आहे आणि त्या प्रत्येकाची बॅकस्टोरीला घेऊन प्रत्येकाचं एक मत आहे आणि तो त्या पद्धतीने वागतो आहे. सो गंमत हीच आहे की ते कुटुंब कसं एकत्र येतं आणि त्या कुटुंबात किती गोष्टी घडतात आणि काय नाही घडत, अशी कुटुंबाची स्टोरी आहे. पण त्याचे कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांचे खूप उत्तम आहेत आणि मला खूप गंमत येते अशा प्रकारचं कॅरेक्टर करायला. तर तुम्ही हेच कॅरेक्टर असं काय स्पेशल आहे या कॅरेक्टरमध्ये जेणेकरून तुम्ही ह्या कॅरेक्टरची निवड केली? कारण की मी अशा प्रकारचं, मला कठीण वाटतं ज्योती हे कॅरेक्टर पोर्ट्रे करणं, कारण की मी अशा प्रकारचं काम कधी केलेलं नाही आहे. मी इतकी सोज्वळ दिसते असंही मला वाटत नाही. दिसत असेल नसेल हा प्रेक्षकांचा आता मुद्दा. सो प्रेक्षकांना हे वाटतं आणि मला ह्याचं कौतुक वाटतं. खरं तर झीचे खूप आभार की त्यांनी मला टाईपकास्ट न करता, सेम कॅरेक्टर न देता काहीतरी वेगळं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, एवढं तर कन्फर्म. आणि मला गंमत वाटते आणि मला ज्योती कॅरेक्टर करताना कठीण वाटतं. हे खूप चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी कॅरेक्टर करणं. सो मला गंमत येते करायला. तर आता रिक्षा तुमच्या मालिकेचं एक मुख्य पात्र आहे. करेक्ट. पण रिक्षा तुम्ही चालवताय तर तो सोडून दुसरा कोणता तरी व्यवसाय तुम्ही करू शकला असता? हो, मी खरं तर करायचंच आहे. मला इच्छा पण होती. मी स्पर्धा परीक्षांची तयारी करते सुद्धा आहे. पण काही गोष्टी अशा आपल्या अनावधानाने आपल्या आयुष्यात येतात. जसं तुम्ही सगळ्या बायकांची स्टोरी ऐकली, कुणालाच असं मी रिक्षात चालवणार असं कधीच कोणाचं नव्हतं. खूप 1% लोकांचं असं असतं की मला रिक्षा चालवायची आहे. पण कोणा ना कोणाच्या आयुष्यात कुठल्या तरी गोष्टी, परिस्थितीमुळे काही ना काहीतरी करावं लागतं. तसंच ज्योतीच्या आयुष्यात पण तिला तिचा भाऊ गेल्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात. सो ती त्याच्यामुळे रिक्षा चालवायला घेते. तर रिक्षासोबत काही बॅक स्टोरीज आणि काही मेमरीज आहेत का? खरं तर नाही आहेत. मला असं आयुष्यात कधी वाटलं पण नव्हतं मी रिक्षा चालवेन, पण मी चालवली. तर ॲक्टरचं हेच गंमत असते की त्याला प्रत्येक वेगवेगळं कॅरेक्टर करता येतं, प्रत्येक गोष्टी नव्याने शिकता येतात, आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने बोलता येतं, अनुभवता येतं. सो ती गंमत येते मला ज्योती करताना. आणि रिक्षा चालक आता तर म्हणले कुटुंब चालकच असं म्हणा, तर त्याच्या काही मेमरीज वगैरे आहेत का? किंवा तुम्ही असं शूटिंगला येताना स्टुडिओमध्ये कधी असं झालंय का, अरे बाबा तू राहून दे मीच चालवते रिक्षा? नाही, असं कधीच नाही झालंय. मुळात आपण पॅसेंजर सीटला नेहमी असतो, तर मी आता ड्रायव्हिंग सीटला आहे. सो त्याच्यात काही गमती जमती होणार आहेत ते मला हळूहळू कळेलच आणि तुम्हालाही कळेल प्रेक्षक म्हणून. सो ती गंमत तुम्हाला पण येईल आणि मला पण काम करताना मजा येणार आहे. असा काही किस्सा तर नाही आहे. तर एक मोठे कलाकार तुमच्यासोबत जोडले गेलेले आहात, डॉक्टर गिरीश ओक. तर त्यांच्यासोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे? छान आहे. ते खूप फन लविंग आहेत आणि मजा येते त्यांच्यावर करताना. खूप इम्प्रॉम्प्टू गोष्टी घडत असतात आणि एवढे सिनियर ॲक्टर आपल्याबरोबर काम करतात, ही आपली पण पोचपावती असते. आपल्यालाही छान वाटत असतं. ग्रेटफुल आहे मी ह्या सगळ्याला घेऊन. तर मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. आणि काय असं बाकीच्या कोआर्टिस्टसोबत थोडंसं काही बॉन्डिंग वगैरे काही असे किस्से झालेत का? अजूनही सेटवर असे किस्से नाही झालेत. सेटवर इतकंच आमच्यामध्ये आता 13 तारखेला सिरियल येते म्हटल्यावर सो आमच्या बहिणींचे किस्से सुरूच असतात. आम्ही बहिणी म्हणून एकत्र खूप रमतो, तर आम्हाला मजा येत असते तिघींबरोबर एकमेकींबरोबर काम करायला. सो हळूहळू गोष्टी उलगडत जाणार आहेत सगळ्यांच्यात. प्रसादबरोबर गोष्टी छान होत आहेत, पण आमचे सीन झाले नाहीत अजून. पण मजा येते सगळ्यांबरोबर काम करायला. जाता जाता आमच्या ऑडियन्सना काय सांगाल तुम्ही? काय नाही, प्रत्येक प्रेक्षकाने मला नेहमी खूप भरभरून प्रेम दिलं आहे आणि त्या प्रेमाचा आदरच मी नेहमी करत आले आणि मला मजा येते. खूप नवनवीन कॅरेक्टर्स तुमच्यासमोर पोर्ट्रे होतात आणि गंमत येते. काही गोष्टी आपल्याला खूप ब्लेस्ड आहे मी की काही गोष्टींचा अनुभव घेता येतो. आज मला ह्या लॉन्चच्या दरम्यान ह्या गोष्टींचा अनुभव घेता आला की प्रत्येक माणसाची एक बॅकस्टोरी आहे. प्रत्येक माणूस कुठला तरी संघर्ष करून इथपर्यंत पोचलेला आहे आणि खूप कौतुक वाटतं अशा लोकांचे जे जिद्दीने
आपलं आयुष्य जगतात आणि खूप मेहनत करून जगतात. सो मलाही ते करायचं आहे आणि तुमच्या प्रतिसादाने ते होत राहणार आहे. त्यामुळे नक्कीच मला सपोर्ट द्या. 13 तारखेपासून रोज रात्री 8 वाजता दीपज्योती नक्की बघा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅलो, हाय, नमस्कार. मी पूर्वा कौशिक. तुम्ही मला बघताय टेलीचक्कर रिजनलमध्ये. तर नक्की बघत राहा.